हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 36. निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीती स्यात् जनार्दन, पापमेवाश्रये तस्मान् हत्वा एताना आततायिनः. जनार्दना, धृतराष्ट्राच्या पुत्राची किंवा त्यांच्यासाठी लढायला आलेल्यांची हत्या करून आम्हाला कसलाच आनंद प्रसन्नता मिळणार नाही. या आतताईंना ठार मारून आम्हाला पापच लागेल. निहत्य धार्तर राष्ट्रांना का प्रीती स्यात् जनार्दन. अर्जुनाने भगवंत श्रींना आपले 2 निर्णय ऐकविले, परंतु त्यावर भगवंत श्री काहीच प्रतिक्रिया देत नाही. वास्तविक अर्जुनाला त्याच्या प्रिय सख्याकडून काहीतरी बोलणे अपेक्षित आहे, परंतु भगवंत श्री शांत आहेत. कारण अर्जुन मनाने सैरभैर झालेला आहे. त्याच्या आत वैचारिक गोंधळ खतखततो आहे. तो पूर्ण बाहेर येणं आवश्यक आहे. भगवंत श्री शांत आहेत असं दिसून येताच भगवंत श्रींच्या अपेक्षेप्रमाणे अर्जुन पुन्हा बोलायला सुरुवात करत आहे. कारण आता त्याला त्याच्या निर्णयाचं समर्थन करायचं आहे. कदाचित त्यानंतर सखा श्रीकृष्ण काहीतरी बोलेल अशी त्याला आशा आहे. त्यासाठी त्याच्या निर्णयाच्या पुष्ट्यर्थ तो एक मुद्दा सांगत आहे. या श्लोकात अर्जुनाने कौरवांच्या बाजूकडील लढाईला एकत्र आलेल्यांचे 2 भाग केले आहेत. एक प्रत्यक्ष गुन्हेगार म्हणजे चांडाळ चौकडी, दुसरे इतर म्हणजे कौरवांसाठी लढाईला एकत्र आलेले. या 2 प्रकारच्या शत्रूंजवळ न लढण्याची, त्यांना न मारण्याची तो वेगवेगळी कारणे येथे देत आहे. प्रथम तो इतरांबद्दल बोलत आहे, नंतर तो चांडाळ चौकडीबद्दल बोलत आहे. कौरवांच्याकडील लढाऊ लोकांचे 2 वेगवेगळे भाग केले आणि त्यांना न मारण्याची निरनिराळी कारणे दिली, तरी शेवटी दोघांनाही न मारण्याचाच निर्णय आहे हे लक्षात घ्यावे. येथे अर्जुनाने भगवंत श्रींना जनार्दन असं संबोधलं आहे, कारण त्याने कौरवांकडील तमाम सैनिकांना उद्देशून धृतराष्ट्रान असं म्हटलं आहे. येथे कौरवांच्या बाजूने लढायला आलेल्या सर्वसामान्य सैनिकांचा अर्जुन उल्लेख करत आहे. म्हणून तो भगवंत श्रींना सर्वसामान्य जनतेचा कैवारी कनवाळू अशी हाक मारत आहे. कारण या 2 भावंडांच्या भाऊबंदकीत सर्वसामान्य सैनिक हकनाक बळी पडणार आहेत. राज्यावर परतचक्र आलं आणि मग त्यामध्ये सैनिक धारातीर्थी पडले तर ते देशाच्या संरक्षणाकरता त्यांचं बलिदान होईल. ते बलिदान सार्थकी आणि योग्य ठरेल. परंतु येथे केवळ 2 घरात कलह आहे, म्हणून सामान्य सैनिक वेठीला धरला जात आहे. याचबरोबर धृतराष्ट्राच्या बाकी पुत्रांनी काहीच गुन्हा केला नव्हता. चांडाळ चौकडी सोडल्यास इतर कुणाचा गैरकृत्यात प्रत्यक्ष सहभागही नव्हता. त्यामुळे धृतराष्ट्राचे बाकी पुत्र, इतर संबंधी, सामान्य सैनिक यांचा बळी घेण्यात कसलाच आनंद नव्हता. अशांना ठार मारल्यावर या गैरकृत्याची आठवण क्लेशकारक होणार होती. यामुळे या सर्वसामान्य सैनिकांना धृतराष्ट्रासाठी लढाईला आलेल्यांना ठार मारण्यात पांडवांचे काहीच प्रिय होणार नाही असं अर्जुन सांगत आहे. येथे अर्जुनाने प्रिय शब्द वापरलेला आहे. या अशा एकत्र आलेल्यांना ठार मारून अप्रत्यक्ष प्रिय होऊ शकतं. कसंही असलं तरी हे लोक पांडवांच्या विरुद्ध लढायला आलेले आहेत. रणांगणावर हेच लोक पांडवांच्या सैनिकांवर शस्त्र चालवणार आहेत. तेव्हा यांना ठार मारल्याने पांडवांच्या सैन्याचे रक्षण होणार आहे.
तसेच हे सैनिक कौरवांचं बळ वाढवायला मदत करणारे आहेत. तेव्हा ते नष्ट झाले की कौरवांचं युद्धबळ कमी होणार आहे. पांडवांना युद्ध जिंकायला त्यामुळे मदतच होणार आहे. यामुळे पांडवांना, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार आहे. सर्वसामान्य जनतेला धर्माचं, न्यायाचं राज्य आणि राज्यकर्ते लाभणार आहेत. हे प्रियच आहे. पापमेवाश्रये तस्मान हत्वा एताना आततायिनः. अर्जुन आता प्रत्यक्ष गुन्हेगारांबद्दल बोलत आहे. या चांडाळ चौकडीला त्यांनी आततायी असं म्हटलेलं आहे. स्वतः अर्जुनच आततायी असा शब्द वापरत आहे, हे एका अर्थी बरंच आहे. आततायी म्हणजे काय ते पाहू. वशिष्ठ स्मृतीप्रमाणे 1 आग लावणारा, 2 विष प्रयोग करणारा, 3 शस्त्रसज्ज होऊन हल्ला करणारा, 4 संपत्ती हडप करणारा, 5 मिळकत गिळंकृत करणारा, 6 परस्त्रीकडे वासनेने पाहणारा किंवा तिचे हरण करणारा म्हणजे आततायी होय. मनुस्मृतीप्रमाणे आततायींना कसलीही दया माया न दाखवता ठार मारावे असे आहे. सद्यस्थितीत हिंदुस्थानात किंवा एकूणच जगतात आततायी नित्याचेच झालेले आहेत. त्यांच्याशी ही हजारो वर्षांपूर्वीची आतताईंची व्याख्या आणि त्यांना सांगितलेले ताडण पडताळून पहा. येथे अर्जुन सांगत आहे की या आतताईंना ठार मारून पाप लागेल. अर्जुन आता पाप पुण्याच्या गोष्टी करू लागलेला आहे. अर्जुन सरळ स्वभावाचा आहे. हे आतताई आहेत तेव्हा त्यांना मारायला पाहिजे असे जरी असले तरी तो एक व्यवहार झाला. ते आतताई कुणी बाहेरचे नाहीत. अर्जुनाचे चुलत बांधव आहेत. आपल्याच घरात आपलंच अपत्य कुमार्गाला लागलं तर आपण त्याला ठार मारत नाही. धर्मशास्त्राप्रमाणे ही हत्या करू नये असंच आहे. तर योगाधिराज पातंजलींच्या योगसूत्राप्रमाणे पापाची उपेक्षा करावी असं आहे. आपण अशा आतताईपणापासून दूर राहावे हेच योग्य होय. या अशा विचाराने अर्जुन प्रेरित झालेला आहे. म्हणूनच तो या आतताईंना ठार मारून स्वतः पापांचा धनी होऊ इच्छित नाही. अर्जुन या आतताईंना ठार मारू इच्छित नाही याचं अजून एक कारण म्हणजे हे आतताई कुणी बाहेरचे नसून त्याच्याच कुळातील आहेत. त्याने यांना ठार मारले तर कुळ नाशाचे घोर पातक अर्जुनाच्या माथी लागेल. स्वतःच्याच कुलाचा नाश करू नये असं आहे. हे आतताई कशा प्रकारचे आहेत हे पाहणं उचित होईल. कौरवांनी पांडवांना लक्षागृहातला आग लावून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. कौरवांनी भीमाला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. आत्ता समोर रणभूमीवर कौरव शस्त्रसज्ज होऊन पांडवांना ठार मारण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करायला तयार झालेले आहेत. कौरवांनी पांडवांची सर्व संपत्ती हडप केली आहे. कौरवांनी पांडवांचे राज्य गिळंकृत केले आहे. कौरवांनी भर सभेत द्रौपदीचे वस्त्र हरण केले होते. दुर्योधनाने तिच्याकडे वासनेने पापी नजरेने पाहिले होते. जयद्रथाने द्रौपदीला प्रत्यक्ष पळवले होते. अशा प्रकारे आतताईपणाच्या 6ही गोष्टी यांना लागू पडतात. यातील एक गोष्ट जरी असेल तरी त्याला आतताई समजावे असेच आहे. येथे तर सर्वच्या सर्व 6ही आतताईपणाची लक्षणं कौरवांच्यात आहेत. यावरून हे कोणच्या थराचे आतताई आहेत हे समजावे. यात विशेष गोष्ट म्हणजे कौरवांनी हा आतताईपणा प्रत्यक्ष आपल्याच कुळातील आपल्याच भाई बांधवांजवळ केलेला आहे. भावाची पत्नी ही माते समान असते. तिच्या जवळ यांनी दुर्वर्तन केलं आहे. आतताईपणा आपल्या घरात करणं ही आतताईपणातील नीच पातळी या चांडाळांनी गाठली आहे. सहसा न घडणारी घटना येथे घडलेली आहे. मोठी विचित्र गोष्ट आहे. अर्जुन मोठ्या विचित्र मनस्थितीत आहे. घरच्याच लोकांना न मारावे या विचारात तो आहे. स्वतः भगवंत श्रींनी कंस शिशुपाल यात आतताईंना
ठार मारून उदाहरणे घालून दिली आहेत. परंतु त्यासाठी कर्तव्य कठोर होण्याची मानसिकता असावी लागते. अर्जुनाच्या मनात अजून एक विचार येण्याची शक्यता आहे. पितामह भीष्माचार्यांनी युद्धात सहभागी होताना काही अटी घातल्या होत्या. त्यात एक अट म्हणजे ते पांडवांना ठार मारणार नाहीत असं त्यांनी दुर्योधनाला सांगितलं होतं. यामागे स्वजनांचा स्वकुळाचा नाश करू नये अशीच भावना असणार. तेव्हा आपणही त्यांच्याप्रमाणेच स्वजनांचा नाश करू नये असं अर्जुनाच्या मनात आलं असावं. हरिओम.